हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं मस्त आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ देत। तर आम्ही निघालोय बघा जावळचा कार्यक्रम करण्यासाठी, आणि सगळं काही अचानक असं ठरलं ना की काहीच म्हणजे असं फिक्स असं नव्हतं, आणि सगळं काही अचानक ठरलं। आणि त्याच पद्धतीने आम्ही गावाला गेलेलो। ह्यांना 2 दिवस सुट्ट्या भेटलेल्या आणि 15 ऑगस्ट वगैरे होतं, तर तेव्हा आम्ही गावाला गेलेलो। तर तेव्हा मी आता एडिटिंग करायला खूप उशीर होतोय मला, मी आत्ता व्हिडिओ अपलोड करते, पण तेव्हाचा आहे हा। आणि इशू बेबी बघू शकता की ती फ्रेश मस्त निघाली आहे, पण तिला नाही झोपच येत होती कारण तिने जेवणच नाही केलं सकाळी सकाळी। आणि आम्ही एवढे सगळे होतो त्यामुळे मग अचानक तिथे भाऊ नव्हता, आणि भाऊला वगैरे नव्हतं सांगितलं कारण आम्ही तिकडे गेलो। त्याच्यानंतर ठरलं की जावळ वगैरे काढायचं आहे, आणि त्यानंतर मग पप्पा आले कारण तिथून थोडंसं जवळच वाटतं आपलं गाव, त्यामुळे तिथून आले। आणि इशू बेबी बघू शकता आता आराम करते, आणि आम्ही कोणीच म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊन निघालेलो। आणि तिला वारा लागते, तिचे पप्पा बघा कसे म्हणतायत की वारा लागते तिला। आणि मस्त अशी कॅप केलेली धीरज पप्पा आणि हे सगळेजण, आणि लेडीज आतमध्ये बसलेल्या होत्या, आणि आमचे पप्पा पुढच्या साईडला म्हणजे माझे सासरे। तर पुढं बघू शकता श्रीनिधी सगळ्यांकडे थोडं आनंदी मस्त आनंदात हाशी खुशीमध्ये चालली आहे। आणि इशू बेबीचं चाललेलं की मग इशू बेबी झोपून गेलेली अर्ध्या रस्त्यामध्येच, आणि श्रीनिधी बघा कशी करते। तर आता ती श्रीनिधीची केस जे आहेत ना खूप छान आहेत, आता ती वर्षाची झाली आहे, तर म्हणलं काढावी जावळ। आणि श्रावण महिना शुभ असतो आणि चांगला असतं जावळ काढलेलं, आणि खूप सारे लोक पण काढत होते तिथं, त्यामुळं ब्राह्मणाला विचारून वगैरे आम्ही गेलेलो ते कार्यक्रम करण्यासाठी। आणि बघू शकता की किती क्यूट झाली आहे ती, आणि केस वीस म्हणजे मस्त आहेत असे तिचे। तर आता मिस करणारे आम्ही खूप केसांना, त्यामुळे मी व्हिडिओ काढते। आणि त्यात त्याचा मोबाईल घेतली आणि त्याच्यासोबत ती खेळत होती, आणि मस्त असं प्रवासात जाताना सगळे फ्रेश होते, आणि येते वेळेस सगळे म्हणजे नाही का थकलेले होते। तर छान वाटलं। 2 देवाचं दर्शन झालेलं आहे, नरसिंहा आणि मैलार खंडोबा, कर्नाटक बिदर जिल्ह्यामध्ये आहे ना मैलार मल्लांना। तर तिथे आमचं कुलदैवत म्हणतात, तर तिथे जाऊन आपण काढायचं असते जावळ वगैरे। इशू बेबीचं तिरुपतीला काढलं होतं, आम्ही गेलेलो तिकडे तेव्हा। आणि ती नवसाची आहे त्यामुळं, आणि ही आपलं कुलदैवत आहे त्यामुळं मग कुलदैवताला हिच्यासोबत काढलं। आणि हे जर तुम्हाला आठवत असेल की इशू बेबीच्या दर्शनासाठी आपण जाताना नाही का, मी इथं बसने जात होतो तेव्हा, तर हे सगळं शूट केलेलं होतं। तर खूप छान निसर्गरम्य वातावरण वाटत होतं। आणि किती म्हणा, जेव्हा आपण पुण्यामध्ये इकडे येतो ना, तर तेव्हा असं हिरवं वातावरण पाहायलाच नाही मिळत, नुसत्या गाड्या, गर्दी आणि नुसती धूळ। आणि इकडे एकदम जातेवेळी सगळं फ्रेश वातावरण होतं, अशा खिडक्या ओपन होत्या, AC वगैरे काही नव्हती लावली आम्ही, मस्त वाटत होतं। आणि श्रीनिधीला तिच्या पप्पानी शेवटी टोपी बांधायलाच लावली कारण ते वारं लागते म्हणून। इशू बेबी तर मस्त आरामात फराकत झोपलेल्या आहेत जाईपर्यंत। आता कसं बसं आम्ही चाललोय, लवकरच पोहोचणार आहोत, कारण 1 तास ते सव्वा तास लागतं अंतर त्या जायला आपल्याला। आता व्हिडिओ शूटिंग चालली आहे माझी, कारण मी सगळ्यांची केली तर मी दिसतच नव्हते, त्यामुळे मग माझी शूटिंग चालली आहे। आणि मस्त वाटत होतं सगळ्यांसोबत, असं फॅमिली ट्रिप करायला भारीच वाटतं। आणि जवळचा प्रवास आणि फ्रेश वातावरण, त्यामुळं काय म्हणजे मस्तच वाटत होतं। त्यानंतर खूप सारी बडबड झाली, परत त्यानंतर गाणे पण चालू होते गाडीमध्ये। आणि मी कुठे बोलली आहे, पण त्यामध्ये काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा आवाज ब्रेक होतो आणि मध्ये साऊंडचा आवाज येतो, त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर देते, आणि तिथे मला एडिटिंग करणं नव्हतं झालं, त्यामुळं इथं करते। तर भारी आनंदाचा दिवस होता तो। आणि आम्ही पलीकडच्या वर्षी पण श्रावण महिन्यात मी तिथे गेलेली, परत मागच्या वर्षी पण तिथेच होतो, आणि परत यावर्षी पण, म्हणजे 3 वर्ष झालं आम्ही श्रावण महिन्यात 15 ऑगस्टच्या टायमिंगला तिकडेच आहोत। आणि भारी वाटतं। फायनली हे बघा आलेलं आहे मैलार मल्लांना आपलं देवस्थान आलेलं आहे, आणि देवस्थानाच्या ठिकाणी आपण ही जी कमान आहे त्यातून आतमध्ये आपल्याला जायचं आहे। आणि बऱ्यापैकी आता तिथे पोहोचलो आहे आपण, आणि आता तिथून बाहेर काढतोय पसारा वगैरे, सगळा पसारा आपल्याला बाहेर काढायचा आहे हळूहळू। आणि त्यानंतर मग जिकडे जायचं आहे तिकडे पुढे जायचं आहे अजून। आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्यात ना, तिथं हातपाय वगैरे धुवायला तीर्थस्नान आहे, आंघोळ ज्याला करायचे त्यांनी ते पण करू शकतात। आणि बरेच म्हणजे नाही का खूप गर्दी होती, रविवारचा दिवस होता श्रावण महिन्यातला, आणि खूप प्रचंड गर्दी होती, आणि खूप भारी वाटत होतं मला। इशू बेबी तर काय आरामातच आहे, ती झोपीच्या तयारीत। आणि आमचं चाललेलं की सगळं घ्या आणि चला। आणि मी जास्त काही साड्या नेल्या नव्हत्या, त्यामुळं मग 2-3च नेलेल्या, आणि त्यामुळं मग मी त्यातली हीच घातली आहे। आणि अशा पद्धतीने साहेबांचं चाललं की इकडं हे पप्पा आणि हे आमचे पप्पा घेऊन येत आहेत सगळं काही सामान वगैरे, आणि आम्ही चाललो हळूहळू पुढे। साहेब आमचे मस्त खुश आहेत, कारण त्यांच्या मनाप्रमाणे होतं आहे सगळं, त्यामुळं। आणि मग हळूहळू चाललो, आणि एक गोष्ट मागत असते। आणि इशू बेबी बघा छोट्या गोष्टीसाठी कोणी चाललेलं, कारण आहे ना तिची झोप व्यवस्थित झाली नाही, त्यामुळं तिला असं चाललं आहे। आणि पुढे आम्ही गेलो, आणि मला इशू बेबीचे केस हे करायचे होते, आणि तिचं चाललं आहे मंगळसूत्र खायचं आहे। भूक लागलेली मॅडमला, कशा करतात बघा।
लय हसती ती आणि मस्ती पण एन्जॉय करत होती. ती पण थोडा वेळ झोपली होती रस्त्याने आणि अशा पद्धतीने मग गर्दी होती खूप, त्यामुळे मग नंबरला थांबलो आणि बघू शकताय मंदिर आणि फायनली दर्शन पण झालं छान व्यवस्थित. आता आम्ही हळूहळू जातो आहे दर्शनाला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतो, त्यामुळे मी बाहेरूनच नाही का थोडंसं जेवढं शूट होता येईल तेवढं घेतलेलं आहे. तर इथे पण मस्त आनंदी वातावरण होतं. इथं आता फायनली शूट झालेलं आहे छानपैकी आणि जेवढं होईल तेवढं जसं जसं जवळ जात होतं तसं जसं पूर्ण शूटिंग घेतली. आणि गर्दी तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे, प्रचंड गर्दी. त्यानंतर सगळं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही बसलो आहे आता जावळ काढण्यासाठी. आणि हा मामा शोधून आला, तिथे शेजारीच बसला होता आणि त्यालाच बोलवलं, कारण आता आमचा भाऊ अलाउड म्हणजे भाऊ इथे होता आणि त्यामुळं आमचं सगळं अचानक ठरलं, त्यामुळे तो काही येऊ शकला नाही. मग नारळाची वाटी, सोन्याची अंगठी वगैरे देऊन असं आपले कट करण्यात आलेलं आहे. आणि जसं सिंपल पद्धतीने असतात, मला माहिती नाही जास्त आहे कसं असतं, पण आमच्या सासूबाई जसं सांगितलं तशा पद्धतीने श्रीनिधीचा जावळचा कार्यक्रम झाला आहे. आणि तिचे पहिले जे केस असतात ना मामाने कापले ते ओटीमध्ये घेतात असं म्हणतात, तर तिथं घेतलेले. आणि त्यानंतर मग व्यवस्थित असं ती पण गप्प बसली होती, काही नाही केली, फक्त तिचं कसं असं डोकं दाबलं ना मग तिला चिरड येत होती अशी जास्त. आणि अशा पद्धतीने तिथे एक नाही का ती जी कट करणारे होते त्यांनी केलं कट आणि ती एकदम शांत बसली होती, काही प्रॉब्लेम नाही, तिने काही त्रास नाही दिला. तिला हातात मोबाईल दिला होता तो छोटावाला आणि तो काही फक्त बटन दाबत बसलेली ती आणि मस्त सगळं करून दिलं तिने. खाली पीस आतरायला हवा होता पण आम्हाला लक्षातच नाही राहिलं आणि त्याच्यामुळं असंच होऊन गेलं ते. आणि जाऊ द्या, बऱ्यापैकी मग बाकीचे जे कपडे आणि ते हे आहे तिथंच ते झाडाला वगैरे बांधून ठेवतात असं म्हणतात, तर तिथेच ठेवलं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो, मग जेवण वगैरे केलं, जेवण वगैरे करून मग आम्ही तिथून निघालो. तिथूनच पुढे नरसिंहा देवस्थान आहे, तर तिथे तर आपल्या गावात तिथं जे गेले आणि तिथून पुढे इकडे दर्शनाला जातातच. आता हे बघू शकता टक्कू तुम्ही, हे बघा असं झालेलं आहे टक्कू. तिथं काही मला जास्त शूटिंग घेणं झालं नाही, कारण सगळेजण जेवणं करणं, परत शॉपिंग वगैरे केली. मग तिथून आलो आम्ही. इशू बेबीने तर खूप काही खरेदी केली. त्यानंतर इथून चाललो आहे आणि ह्या देवस्थानासाठी आलो आहे. मी बोलली आहे त्याच्यामध्ये, पण का त्याच्यामध्ये हे झालेलं नाही आहे शूट व्यवस्थित, त्यामुळे बघू शकता टक्कू माझं किती भारी दिसते. आणि इकडे ना अशाच पायऱ्या असं करतात आमच्याकडे. आणि या साईडला पुण्यात आल्यानंतर सगळे विचारत होते की जावळ वगैरे जावळ काढली म्हणजे अशी घरी केस कट केले का असं वाटत होतं, कारण त्यांना नव्हतं माहिती की असं पण करतात. इकडे डायरेक्ट नाही का असं पूर्ण टक्कल वगैरे करतात असं असतं, पण आपल्याकडे तसंच असतं. इकडं बघू शकता वातावरण किती भारी दिसते नरसिंहाचं. आणि इथून आतमध्ये जर तुम्ही बघितलात ना तर पुढे मस्तपैकी पाण्यात आहे एक 500 मीटर असेल अंदाजे, मी अंदाजे सांगते कारण मी लहानपणी गेलेली आणि मी लग्नाच्या नंतर पण इथं दर्शनाला आलेलो, पण आतमध्ये जायला अलाउड नव्हतं आम्हाला. आणि मग आम्ही इथून फक्त मुखदर्शन घेतलं आणि इथून बाहेर निघालो, कारण का जास्त वेळ तिथं थांबणं हे नव्हतं, कारण आम्हाला खूप वेळ झालेला तिथेच जेवण वगैरे करून फिरून वगैरे सगळं करण्यासाठी वेळ झालेला खूपच. आणि मग तिथून आम्ही असा मस्त एन्जॉय करत निघालो आहे. आता आरुष पण बघा किती आनंदी आहे आणि बघा श्रीनिधी पण बसली आहे मस्त अशी. श्रीनिधी तर एकदम सगळ्यापेक्षा हॅपी होती आणि मस्त असं सगळ्यांचे चेहरे आता बऱ्यापैकी नॉर्मल झालेले, तर सुकलेले, जाताना जसे फ्रेश होते तसे. आणि आमच्या इशू मॅडम तर सारख्या झोपीतच आहेत बघा, बघू शकता. मॅडमला प्रवास म्हणलं ना तर तिला जास्त झोप येते आणि श्रीनिधी असते आपली फ्रेश. ही पण छोटी असताना फ्रेश असायची, पण आता इतकी पळली तिथं आणि हे पाहिजेत मला ते पाहिजेत, मग सगळ्या गोष्टी घेतल्या तिला. श्रीनिधीला पण घेतलं पोपट वगैरे आणि मस्त असं तिथून अशा गप्पा मारत मस्त असे सॉन्ग पण लावलेले त्यांनी, ऐकत एन्जॉय करत फायनली आता आम्ही घरी येण्याच्या मार्गावर निघालेलो आहेत. आणि गाडीमध्ये पण खरंच खूप मजा आली सगळ्यांसोबत. श्रीनिधी बघू शकता कशी करते, पप्पाला मारते. आणि पप्पानी आयर वगैरे आणलेला तर ते पण केलेला. तिथे वगैरे साडी वगैरे मी नाही घातली, कारण मग तिथेच कसं हे वगैरे म्हणून आहे तसंच मग घेऊन आलं. फक्त दोघींचे तेवढे ड्रेस चेंज केले, दोघींना नवीन घातलं आणि आम्ही तिथून आलो. कारण इशू बेबी मग श्रीनिधीला घेतलं, त्यामुळे तिला कसं काय म्हणून तिला पण घेतलं होतं पप्पानी. तर त्या दोन्हींना पण मस्त असे ड्रेस आणलेले आहेत. आणि तिथून मग आम्ही पुढे चाललो आहे बघू शकताय. आणि परत श्रीनिधीला बघा कशी बघते, तिचं मस्त एन्जॉय चाललेला आणि खूप आनंदी होती ती. तिथून घरी आलो नंतर रक्षाबंधनचा कार्यक्रम, तर रक्षाबंधनचं चाललं आहे दोघा बहीण भावांचं. आणि इशू बेबीला तर सगळं समजतं. जेव्हा पहिलं रक्षाबंधन होतं तेव्हा तिला तेवढं समजत नव्हतं आणि आता बघा स्वतः हाताने सगळं करते ती. आणि तिला पण मस्त एन्जॉय वाटत होता की 2 दादा आहेत माझे. आणि सूरज आणि धीरज ताईच्या घरी, ताई आपल्याच गावामध्ये आहे त्यामुळे तिच्या घरी गेलेलो आणि मस्त पाया वगैरे पडतात आणि इतके मोठे झालेत ना सूरज धीरज. मी जेव्हा 12वीला होते तेव्हा सूरज जन्मला होता, आता केवढा मोठा झाला आहे बघू शकताय तुम्ही. असे लेकरं मोठे व्हायला काहीच वेळ नाही लागत. आता इशू बेबीच आपली 4 वर्षाची होईल नोव्हेंबरमध्ये, असं असतं हळूहळू. आणि धीरज पण आमचं बघू शकताय, तिला चारती ती
दोघांचं चाललंय मस्त रक्षाबंधन. श्रीनिधी कुठं मागं राहते, श्रीनिधी पण हजर आहे तिथंच, मस्त ओवाळते. आणि तिथं वॉच वगैरे घेतली इशू बेबीनी, तर भारी दिसते मस्त, असं मोठी बहीण असल्यासारखं कशी करते. आणि त्यानंतर मग श्रीनिधीची पण तयारी चालू आहे. श्रीनिधी पण राखी बांधली, मी पण पप्पांना वगैरे राखी बांधली. त्यानंतर आमचा एवढा कार्यक्रम असा छानसा झाला. मग तिथून पप्पा आमचे गावाला गेले त्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी. आणि अशा पद्धतीने झालं. आणि रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही रात्री पुण्याला आलो. अशा पद्धतीने हा कार्यक्रम सगळा झालेला आहे. आरुष आमच्यासोबत आलेला होता तिथे, आणि खूप एन्जॉय झाला आणि खूप मस्त असा कार्यक्रम झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्यांचं म्हणजे रक्षाबंधन कसं झालं आणि आम्ही त्यांना काय गिफ्ट घेतलं. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.